अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार मुजरा. मी माझी छोटीशी सत्य घटना सांगते, ती शांतपणे ऐकून घ्यावी. आम्ही गुरुपीठला जाताना ही सत्य घटना घडलेली आहे. माझ्या समोर ही सत्य घटना झाली आहे. मी पहिल्यांदा गुरुपीठला जाताना ढोणे काकाची गाडी 11 किंवा 12 फूट खाली पडली होती. तिथले माणसं म्हणू लागले की ही गाडी बघून या गाडी मधले कोणीही वाचले नाही. पण गुरुमाऊलीच्या कृपेने सगळेजण वाचले होते. कारण ढोणे काका 5 वर्षापासून खूप सेवा करतात. यांच्या सेवेमुळे हा चमत्कार झाला. आणि मग काकाला आम्ही घेऊन जिंतूरच्या हॉस्पिटलला घेऊन गेलो. तिथले डॉक्टर म्हणाले यांना नांदेडला घेऊन जा. पण तिथे एक अनोळखी व्यक्ती आला. तो व्यक्ती म्हणाला यांना काहीही झाले नाही ना, परभणीला घेऊन जा. मग आम्ही परभणीला गेलो. यांना लगेच ICU मध्ये घेऊन गेले. आणि बघा त्या सेवेमुळे महाराजाचं नियोजन कसं होतं. त्यावेळेस ढोणे काका सुद्धा म्हणाले मला खूप त्रास होत आहे, मला नांदेडला नको, परभणीलाच न्या. कारण हे सर्व महाराजाचं नियोजन होतं. काकासोबत जे सेवेकरी होते त्यांनी ताबडतोब कुठलाही विचार न करता परभणी येथील आंबोरे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. आणि बघा किती चमत्कार, आपले परभणी येथील स्वामी महाराजांचे केंद्र हॉस्पिटलच्या अगदी बाजूलाच होते. बघा महाराजांचे नियोजन. कारण काका रोज सकाळच्या 8च्या आरतीला कितीतरी वर्षापासून येतात हे सुद्धा मला पण माहित नाही. ते रोज इथे आरतीला येतात. म्हणूनच महाराजांनी त्यांना एवढ्या मोठ्या संकटातून वाचून उच्चारासाठी आपल्याच जवळ बोलावून घेतले. आणि जसं काकाला इथल्या आरतीचा तीर्थप्रसाद मिळत होता, तोच तीर्थप्रसाद काका ICU मध्ये असून सुद्धा कुणीतरी एक सेवेकरी त्यांच्यासाठी घेऊन येत होता. आणि दुसरी एक विशेष गोष्ट सांगावीशी वाटत आहे, ती अशी की गुरुमाऊली नेहमी सांगतात आपण सर्व सारखे आहोत. आपल्यात कुणीही उच्च नीच नाही किंवा कुणालाच कुठलेही पद नसून फक्त आणि फक्त सेवेकरी हेच एकमेकांसोबतच नातं आहे. कारण ढोणे काका त्या वेळेस फक्त सेवेकरी